मराठा बांधव मुंबईला जाणार आहेत आणि गावामध्ये महिला शेती सांभाळणार आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य समोर येत आहे। मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी आता महिला सुद्धा सज्ज झालेल्या आहेत। मोर्चा मुंबईला गेल्यानंतर घर आणि शेत सांभाळण्यासाठी महिला सज्ज आहेत। काही चुकीचं घडलं तर आमदार खासदारांच्या घराला वेढा घालू असा सज्जड दम दिला गेलाय। जालन्यातील मराठा समाजातल्या महिलांनी हा दम दिलाय। 20 जानेवारीला आरक्षण घेऊन यायचं या निर्धाराने मनोज जरांगे पाटील मुंबईला जात आहेत आणि ते तिकडे गेल्यानंतर शेतीची कामं गुरढोरं आम्ही सांभाळू असं गावातल्या महिला सांगतायत। शिवाय मुंबईमध्ये काही अनुचित प्रकार घडला तर आम्ही महिला पोलीस स्टेशनला जाऊ, आमदार खासदारांच्या घराला वेढा टाकू असा निश्चय गोदापट्ट्यातल्या महिलांनी बोलून दाखवलेला आहे। आम्हाला सांगितलं आम्ही आमची शेती सांभाळू, बैल ढोर जे काय असेल ते सगळं सांभाळून घेऊ। आमचे मालक जर गेले तर आमच्या मालकाला तिकडे न धक्का लागता आम्ही इथं सगळं सांभाळून, आमच्या जर मालकाला धक्का लागला तर आम्ही सरे आमदाराच्या याला याडा टाकून पायातली चप्पल घेऊन त्याच्या थोबडीत मारू। या महिला सगळ्या माझ्या पाठीमागे आहेत। आम्ही मनोज जरांगे पाटलाला जरी सगळे आमच्या गावचे सगळे पोरं गेले ते माझे पोरं आहेत। आम्ही शेती बाडी सगळे बघू, आम्ही घरी जे जाणारं ढोरं बिरं सगळे बघू, सगळे व्यवस्थाने बघू। आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला मराठ्याला आरक्षण भेटलंच पाहिजे। आमचे सगळे मुलं नोकरीला लागले पाहिजे, त्यांना कोणती अडचण नाही आली पाहिजे, सगळ्याला 100% कास्ट भेटलं पाहिजे। मनोज पाटलांनी सांगितलं की 20 तारखेला ते दौरा घेऊन मुंबईला जाणार आहे। ते फक्त आम्हाला आरक्षण देण्यासाठीच मुंबईला जाणार आहे। जर आम्ही घरी राहून घर जनावर ते सगळं सांभाळू, जर त्यांना काही त्रास झाला, आमच्या बहीण भावाला, आमच्या काकांना, वडिलांना जर काही त्रास झाला तर आम्ही तुम्हाला चपलीनं झाडू, आम्ही तुमच्या इकडे दौरा काढू। जर आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, पण जर तुम्ही आम्हाला त्रास दिला तर आम्ही तुम्हाला देखील त्रास देऊ। आरक्षणाबद्दल आम्हाला असं वाटतं आम्हाला सगळ्याला आरक्षण भेटावं, आम्ही खूप शिकावं आणि माझे जरांगे पाटील त्यांनी खूप आमच्यासाठी खूप कष्ट केलेत। 10 दिवस उपाशी राहिले, त्यांना कोणीच काही हेवाय ना।